तर नंदी महाराजांचा प्रवास कशा पद्धतीने झाला आणि तिचा जन्म कुठे झाला थोडक्यात माहिती. बरं. श्री संत नंदी महाराज यांचं मूळ गाव सावरगाव माळ, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि 1851 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव चिमाबाई होतं आणि लहानपणी त्यांना एका रोगानं ग्रासलं होतं. त्यामुळे आईला चिंता पडली होती की बुवा आता एकच मुलगा आणि या मुलाला कुठं दाखवावं, काय करावं. आणि त्यांनी खूप दवाखाने केले, कुठेही काही उपयोग झाला नाही. त्यांना मग एका भक्ताने कल्पना आली की तुम्ही तुमच्या मुलाला श्री संत तुकाराम महाराज येळेगाव यांच्याकडे घेऊन जा, त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद लाभेल असं त्या भक्तांनी सांगितल्यामुळे त्यांच्या आई चिमाबाई यांनी नंदी महाराज यांना येळेगाव येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्याकडे नेल्यानंतर त्यांनी नंदी महाराज बालपणामध्ये त्यांची अवस्था पाहिली. त्यांना पंडू नावाचा रोग झाला होता. त्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला. तुकाराम महाराज त्यांना असे म्हणाले की बाबा तू येथून चांगला होशील आणि तुझी सर्वत्र चर्चा होईल, तुझी कौतुक होईल आणि तुझं सर्व परिसरामध्ये खूप मोठं नाव होईल आणि तू एक महान संत होशील असं तुकाराम महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. श्री संत तुकाराम महाराज येळेगाव यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि तू खूप मोठा संत होशील, तुझी कीर्ती सर्वीकडे पसरेल असे आशीर्वाद देऊन त्यांनी नंदी महाराज यांना त्यांच्या मूळ गावी सावरगाव येथे जाण्यास सांगितले. नंतर नंदी महाराज सावरगाव इथे आल्यानंतर त्यांना बालपणापासूनच शिवाची आवड होती आणि ते शिवध्यान करण्यामध्ये मग्न असायचे. कुठल्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं. आईनं काम सांगितलं, वडिलांनं काम सांगितलं तरी ते कुठल्याही कामामध्ये मग्न न राहता जी या ठिकाणी महादेवाची मूर्ती दिसेल त्या ठिकाणी जाऊन बसून त्या ठिकाणी जप करायचे. आणि त्यांचा मंत्र होता पाय तुमचे गुरु राजा माझी देवपूजा व शिवपूजा. हे जवळपास त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापर्यंत महादेवाची सेवा केली. त्यानंतर त्यांना साक्षात्कार होऊन त्यांनी सावरगाव येथील जंगल असलेल्या ठिकाणी दऱ्यामध्ये लाखाडी म्हणून एक त्या ठिकाणी फार मोठं जुनं एक बांधकाम झालेलं एक हौद बांधकाम झालेला त्या ठिकाणी मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या करून सर्व आपली साधना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरी परत आले आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं आईवडिलांनी त्यांना विचारलं की बाबा तुझं वय झालं, आता लग्न करायची आमची इच्छा आहे. त्यांनी लग्नाला नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी शिवाचं नामस्मरण करण्यामध्ये आणि गुरुमंत्र पाय तुमचे गुरु राजा माझी देवपूजा व शिवपूजा हा मंत्र म्हणण्यामध्ये त्यांनी वेळ घालवीत असेल. त्यानंतर त्यांची अशी दिनचर्या चालत असते त्यावेळेस त्यांनी पूर्णा येथे गेले. पूर्णा येथे त्यांचं गुरु नंदिकेश्वर त्यांच्या गुरुचं नाव होतं आणि त्यांनी स्वतःचं नाव गुरुचं नाव म्हणत नंदी महाराज असं त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं. त्यानंतर त्यांची नंदी महाराज म्हणून अशी कीर्ती गावगाव पसरली. त्यानंतर प्रत्येक गावी जाणे, त्या ठिकाणी गावामध्ये फिरून प्रदक्षिणा मागणे, माधुगिरी मागणे आणि फिरताच तेव्हा पाय तुमचे गुरुराजा माझी देवपूजा व शिवपूजा या मंत्राचा जप चालत असे. त्यानंतर ते जे काही भिक्षा जमा झाली त्याच गावामध्ये ते भिक्षा पूर्ण अन्न त्या ठिकाणी शिजवून गोरगरीब लोकांना जेवायला वाढायचे, सर्वांना जेव घालायचे. जे गोरगरीब लोक आहेत त्यांना ते अन्नदान करायचे. त्यानंतर फिरत फिरत ते असंच काही दिवसानंतर कवाना या ठिकाणी आले. कवाना या ठिकाणी आल्यानंतर कवाना येथील दादासाहेब देशमुख, त्या काळचे दादासाहेब देशमुख हे पूर्ण जवळपास त्यांच्याकडे पूर्ण जवळपास आमच्या तालुक्याच्या काही गावाचं सर्व काही सत्ता त्यांच्याकडे होती. फार मोठे माणूस होते आणि दानशूर माणूस होते. त्यामुळे ते आल्यानंतर त्यांनी कवाना या गावी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागत असतेवेळेस त्यांना दादासाहेब देशमुख यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं की महाराज तुम्ही असं का फिरता, तुम्ही गावगाव भिक्षा मागत असतात. त्यांनी सांगितलं की मी गोरगरिबाची सेवा करत असतो, माझ्या गुरुने मला तसं सांगितलेलं आहे, त्यामुळे मी माझा मंत्र जपत असतो आणि ज्या गावी गेलो त्या ठिकाणी भिक्षा मागून त्या ठिकाणीच अन्नदान हे करत असतो. त्यानंतर देशमुख त्या साहेबांनी त्यांना विनंती केली महाराज यानंतर तुम्ही आमच्या गावातून जायचं नाही, आमच्याच गावीच राहा, तुम्हाला आम्ही सर्व काही व्यवस्था करू, तुम्हाला जागा देऊ, त्या ठिकाणी जमीन देऊ असं देशमुख साहेबांनी सांगितल्यानंतर नंदी महाराजांनी कवाना या गावी त्यांचे गुरु बुद्धिस्वामी यांच्या पूर्णा येथून पादुका आणल्यात
आणि ते पादुका कवाना गावामध्ये त्यांनी स्थापन करून त्या ठिकाणी बुद्धिस्वामीची समाधी बांधली, त्या ठिकाणी मंदिर बांधलं. मंदिर जवळपास 1904 साली या ठिकाणी त्यांनी मंदिर बांधलं आणि त्यानंतर नित्य नियमानं गुरुच्या मंदिरामध्ये ते कार्यक्रम ठेवत असत. कीर्तन, भजन, महाप्रसाद असे कार्यक्रम नित्य नियमानं चालत असत. त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी गुरुच्या नावाने यात्रा भरवायचे आणि गावामध्ये त्यावेळेस गाव कवाना हे गाव खूप मोठं होतं. या ठिकाणी सर्व काही लोक या ठिकाणी राहत होते. त्यानंतर श्री संत नंदी महाराजांनी आपल्या स्वतःच आपल्यानंतर आपली समाधी गुरुच्या बाजूलाच व्हावी ही नंदी महाराजांची इच्छा होती. त्यांनी गुरुच्या समाधीच्या बाजूला आपल्या स्वतःच्या समाधीसाठी त्यांनी जागा करून ठेवली. जागेचं खोदकाम केलं, त्या ठिकाणी बांधकाम केलं. त्यानंतर ती जागा अजून पण त्या ठिकाणी तशीच जागा आहे. ते जवळपास त्या जागेला 150 वर्षे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. आणि त्यानंतर मग नंदी महाराज शिव झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी, दादासाहेब देशमुख यांनी सगळ्यांनी विनंती केली की बाबा नंदी महाराजांची कीर्ती एवढी काही मोठी आहे आणि आपण गावामध्ये त्यांची समाधी जर बांधली तर या ठिकाणी भविष्यामध्ये यात्रा भरण्यासाठी किंवा काही उत्सव साजरे करण्यासाठी या ठिकाणी जागा अपूर्ण पडेल. म्हणून त्यांनी स्वतःची जमीन गट नंबर 52 मध्ये त्यांनी नंदी महाराजांना 10 गुंठे जमीन दान दिली. त्या जमिनीमध्ये श्री संत नंदी महाराजांची समाधी झाली. त्या ठिकाणी त्यांचा सर्व काही अंत्यविधी करण्यात आला आणि त्यानंतर 1922 मध्ये त्या ठिकाणी भक्त मंडळींनी जमून तोंडापूर येथील भक्त मंडळी, बहापूर येथील भक्त मंडळी, डोंगरखेडा येथील भक्त मंडळी, बारड येथील देशमुख मंडळी असे सर्व काही गावगावची मंडळी येऊन त्या ठिकाणी त्यांनी बैठक घेऊन नंदी महाराजांचं मंदिर बांधण्याचा विचार केला आणि त्या काळात त्यांनी नंदी महाराजांचे मंदिर बांधून गावगाव वर्गणी करून नंदी महाराजांचे मंदिर बांधले आणि तेव्हापासून 1922 पासून जवळपास या ठिकाणी नंदी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा होत असतो आणि त्यानिमित्त या ठिकाणी महाप्रसाद, त्याचप्रमाणे वृक्षारोपण लागवड होते, राज्यस्तरीय भजन स्पर्धा होत असते, कबड्डी स्पर्धा होत असतात, लेझिम स्पर्धा होत असतात आणि जवळपास 100 वर्षापासून नंदी महाराज यांच्या यंत्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा जे व्यवसाय असतो तर सर्व धार्मिक रीतीनेच पार पडला जातो. इथे कुठल्याही जिंका खेळ आहेत वाईट वृत्तीच्या अशा याला परवानगी नाही. अशी परंपरा या ठिकाणी चालू आहे. त्यांची भक्त मंडळी आजपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद होत असतो. यावर्षी येणारा श्री संत नंदी महाराजांचा उत्सव 30 जानेवारी 1924 या रोजी येत आहे. त्यानिमित्त महाराज एखादा नंदी महाराजांचा एखादा चमत्कार किंवा आख्यायिका काय नेमकं? तसंच दरवर्षी नंदी महाराज काशी यात्रा करीत होते. काशी यात्रेला जायचे त्यावेळेस त्यांच्या सोबत एक नंदी असायचा, बैल असतेवेळेस ते पायी काशी यात्रेला जायचे. काशी यात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी इकडून जातेवेळेस नंदी महाराजांना लोक सांगायचे पायी जात होते, त्यावेळेस वाहन नव्हते, एसटी नव्हती वगैरे काही नव्हती. त्यावेळेस ते कुणी सांगायचं महाराज महादेवाची मूर्ती आणा आमच्यासाठी, ते नंदीवर तिथून मूर्ती आणायचे. असंच एकदा डोंगरखेडा येथील भाविभक्तांनी त्यांना मूर्ती आणण्यासाठी सांगितली आणि ती त्यांनी नंदीवर स्वतः जवळपास 2-2.5 फुटाची महादेवाची मूर्ती आहे तर ती नंदीवर त्यांनी आणली आणि डोंगरखेडा या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना केली. त्यानंतर तिथं त्यांनी 1 लाख दिवे लावण्याचा संकल्प केला डोंगरखेडा येथील मंदिरामध्ये. तर त्यावेळेस दिवे लावण्याचा संकल्प केला. त्यावेळेस तेलाची कमतरता होती, तेल नव्हतं, तेल कमी पडू लागलं. मग त्यांनी काय केलं की गावातून लोकांना सांगितलं की बाबा चला माझ्यासोबत. ते काय विहिरीवर गेले, त्या ठिकाणी विहिरीची पूजा केली, आरती केली, त्या विहिरीतलं पाणी घेतलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की बाबा पूर्ण तुम्ही पाणी दिव्यामध्ये टाका आणि दिवे लावा. सर्व दिवे त्या ठिकाणी पाण्यावर त्यांनी दिवे लावले डोंगरखेडा येथील. ही अशी त्यांची एक आख्यायिका आहे. नंतर त्यांनी दरवर्षी ते असते वेळेस सुद्धा नंदी महाराज होते तेव्हा दरवर्षी गंगा गोदावरी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रोट करायचे. नांदेडला नगरभोजन द्यायचे, नांदेड येथील नगरभोजन, आणि दिल्यानंतर अशी परंपरा त्यांच्या काळामध्ये चालू होती. ते असते वेळेस त्यांच्या परंपरा चालू होती त्यांची. त्यावेळेस तूपपोळीचे पंगत त्या ठिकाणी दरवर्षी ते द्यायचे आणि त्या तूपपोळीच्या पंक्तीला त्या एका पंक्तीला त्यावेळेस तूप कमी पडलं
तूप कमी पडल्यामुळे त्यांना भक्त मंडळी महाराज आता कसं करायचं, माणसं तर जेव्हा बसले तूप कमी पडलं काय करायचं. त्यांनी मग भक्त मंडळीला सांगितले की बा तुम्ही 5 डबे घ्या, माझ्यासोबत नदीवर चला. त्याने गंगामाईची आरती केली आणि ते डबे त्यांनी भरल्यानंतर त्या डब्यामध्ये पुन्हा नंतर पाहिलं तर तूप झालं आणि ते तूप पूर्ण त्यांनी पंक्तीला वाढायला सुरुवात केली. तर त्यांनी पुन्हा ते जेवढं तूप आपण गंगामाईकडून घेतलं होतं गोदावरी माईकडून, त्यावेळेस त्यांनी ते तूप त्यांना परत केलं पूर्ण. सांगतो नंतर त्यांनी येळेगावच्या तुकाराम बापूचा आशीर्वाद लाभल्यामुळं त्यांनी येळेगावचे तुकाराम महाराजांना आपले गुरु मानून त्या ठिकाणी दरवर्षी नित्यनेमान जायचे, त्या ठिकाणी दर्शन घ्यायचे गुरुचं. त्यावेळेस त्यांनी गुरुनं त्यांना सांगितलं की बाबा मला कमळाची फुलं पाहिजेत, तू कमळाची फुलं आणून देशील का पूजेसाठी. त्या कमळाची फुलं त्यावेळेस माळ सारोवर येथील तळ्यामध्ये कमळाची फुलं खूप होते. मग त्यांनी सांगितलं महाराज मी आणून देतो फुलं. मग त्यांनी तळ्यामध्ये गेले, फुलं तोडले आणि रस्त्याने फुलं घेऊन येतात तेवढंच. आता नंदी महाराजाची तुकाराम महाराजांना परीक्षा पाहायची होती. फुलं घेऊन येते वेळेस 2-3 किलोमीटर आल्यानंतर त्यांना एक साप समोर दिसला. साप त्यांच्या समोर फडी काढून उभा राहिला. त्यावेळेस नंदी महाराजांना कुणीकडे जावं काही सुधरत नव्हतं. त्यावेळेस मग नंदी महाराज हात जोडून त्यांना विनंती केली. मग त्या नंदी महाराज म्हणले बाबा गुरुभाऊ म्हणले तुम्हाला आम्ही ओळखलं, तुम्ही तुकाराम महाराज आहात. त्यावेळेस त्या ठिकाणी तुकाराम महाराज प्रगट झाले. त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना ते कमळाची फुलं स्वाधीन केले. हे दुसरा त्यांचा दृष्टांत आहे. परिवाराविषयी काय माहिती? तसेच नंदी महाराज यांचा परिवार, नंदी महाराजाला 3 मुलं होते. 3 मुलं 1 मुलगी होती. 3 मुलांपैकी मल्कार्जुन नंदी महाराज सर्वात वडील मुलगा आहे त्यांचा. नंबर 2 तुकाराम नंदी महाराज. नंबर 3चा मुलगा बसाप्पा नंदी महाराज. त्यानंतर 3 मुलं होते. 3 मुलाचा परिवार. मल्कार्जुन महाराज यांना पुन्हा 3 मुलं झालेत. बसवा महाराजांना 3 मुलं झालेत आणि तुकाराम महाराजांना 7 मुलं झालेत. आणि 7 मुलाचा आता जवळपास 200 लोकांचा सर्व परिवार आहे नंदी महाराज घराण्यातला. तुम्ही कोण्या परिवारात? मी स्वतः म्हणजे तुकाराम महाराजांचा सर्वात मोठा चिरंजीव सदानंद महाराजांचा मी सगळ्यात वडील मुलगा आहे. आम्ही सर्व 3 भाऊ आहोत आणि त्यापैकी वडिलाला पहिलेपासून आजोबाच्या काळापासून आवड होती, कारण आजोबाच्या नंतर त्यांनी श्री संत नंदी महाराज संस्थांचा कारभार पाहिला. त्यांनी इथले व्यवस्थापन केलं. ते प्रवचनकार होते, कीर्तनकार होते आणि सर्व काही व्यवस्थापन या ठिकाणी श्री संत नंदी महाराज संस्थांचे अध्यक्ष होते. त्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष अध्यक्ष या ठिकाणी झाले. त्यानंतर ते 2008 मध्ये वारल्यानंतर त्यांचा जो कारभार होता तो हळूहळू माझ्याकडे आला आणि आता या ठिकाणी सगळं व्यवस्थापन करणं, मंदिराची देखभाल करणं हे काम माझ्याकडे आहे सध्या. वर्षभराची दिनचर्या कशी चालते नेमकी नंदी महाराज संस्थानाची? वर्षभरामध्ये सकाळी अभिषेक होतो, त्यानंतर 4 वाजता हरिपाठ होतो आणि रात्रीला भजन होते. असं आहे. महिन्याला या ठिकाणी भाविक भक्ताकडून आनंदाने येऊन दर महिन्याच्या पौषवद्य पंचमीला, पंचमी म्हणजे कसं सांगायचं, महिन्याला चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पंचमी येत असते. त्यानिमित्त मंदिरामध्ये महाप्रसाद होतो. तो महाप्रसाद पण भक्त मंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी होत असतो. त्यानिमित्त दिवसभर भजन होते, सायंकाळी हरिपाठ होते आणि रात्रीला 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम होते.